नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण चाललो आहे वडोदराला आणि ही मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो शिर्डीमध्ये. कारण की जी मी घरी स्टार्ट केली होती व्हिडिओ ती माझ्याकडून चुकून उडली. तर तुम्ही पहिले व्लॉग बघा, नंतर पुन्हा भेटू. कारण की आता मी जस्ट आलो आहे शिर्डीला आणि व्हिडिओ एडिटिंगला बसलो आहे. म्हणजे या क्लिपच्या शेवटला मी बोललो आहे की मी एडिटिंग करणार नाही म्हणून डायरेक्ट झोपणार आहे. पण पहिले एडिटिंग करू मग झोपूया. तर आम्ही खूप घाईघाईत निघालो. आता पहिला टोल नाका चारोटीचा जस्ट सोडलेला आहे आणि मी आणि समीर चाललो आहे पावागडला पहिले. तर आज आम्ही बरेच लेट झालेले आहे. आम्हाला निघायचं होतं 12 वाजता, पण आम्ही बरेच लेट निघालेले आहेत. आता पुढे जात आहेत, पण आज ट्रक्स खूप आहेत. म्हणजे आज ट्रक जास्तीत जास्त आज ट्रकच दिसत आहेत, कार खूप कमी दिसत आहेत. आता बघू, आता तुम्हाला पुढे कंटिन्यू करूया. आणि अंधारच आहे आणि स्ट्रेट रोड आहे, तर मध्ये काही इंटरेस्टिंग आलं तर आपण शूट करू. आता 1:35 झालेली आहेत. जस्ट महाराष्ट्र बॉर्डर सोडलेला आहे आणि गुजरातमध्ये एंटर केलेलं आहे 5 मिनटापूर्वीच. आता वापी क्रॉस केलेला आहे, पण रस्ते चांगले आहेत, मध्ये मध्ये खड्डे येतात आणि ट्रॅफिक खूप आहे. रात्री निघालो आहे ते माहीत आहे, पण ट्रॅफिक मुंबई अहमदाबाद हायवे बोलले तर खूपच आहे. आजचा दुसरा टोल लागलेला आहे गुजरातमध्ये डायरेक्ट. पहिला ऑफिशियल CNG स्टॉप घेतलेला आहे. सुरत अजूनही 100 किलोमीटर आहे आणि वडोदरा तर खूपच लांब आहे अजून. आजचा तिसरा टोल लागलेला आहे आणि वाजले 3:25. आजचा चौथा टोल प्लाझा आलेला आहे. लगभग 200 किलोमीटर प्लस गाडी चाललेली आहे. आता 4:45 वाजलेले आहेत आणि आम्ही थोडा ब्रेक घेतलेला आहे आणि भरूचच्या लगभग 30 किलोमीटर आधी आहोत. आणि समीर थोडा झोपला होता गाडीत. झोप आलेली, माझी झोप पूर्ण नाही होत, काय करणार, झोपायला लागते. पण आता आपली जागाच आहे, आता जाऊया पुढे. आता पुढे मी चालवणार आहे, बघूया. आता हेवी ड्रायव्हर गाडी चालवणार आहे समीर. आता आम्ही म्हणजे एंटर मारलेला आहे वन ऑफ द माय फेवरेट स्टेटमध्ये आणि थंडी तर इथे खूप असते. आता वडोदराला चाललो आहे. वडोदराला ऑलरेडी मी 10-15 वेळा गेलो आहे आणि आता पाहूया तिथे जाऊन तर मजा येतेच. भरूचपासून 10 किलोमीटर मागे एक टोल लागला आहे. आता आम्ही भरूचच्या ब्रिजवरून चाललो आहे. बघू शकतात किती सुंदर ब्रिज आहे. सहा 10 झालेले आहेत आणि वडोदरा फक्त 10 किलोमीटर आहे. पण वडोदराला नाही जायचं मिळत, बाहेरूनच बायपास करणार आहोत. 6:15 वाजलेले आहेत आणि वडोदरा बायपास करत आहोत आम्ही. आता जस्ट मुंबई अहमदाबाद हायवे सोडलेला आहे आणि हालोलच्या रोडला आता पुढे जाऊन राईड घेऊ. आता 6:30 झालेले आहेत ऑलमोस्ट आणि 45 किलोमीटर बाकी आहे फक्त पावागड. अजून एक टोल लागणार आहे मला वाटते. परफेक्ट 6:30 वाजता शेवटचं CNG ब्रेक घेतलेला आहे, कारण की पुढे भेटेल का नाही माहिती नाही. बघा समीरला जाम थंडी लागली. समीर तुझं स्वेटर कुठे आहे? मस्त झोपलेला तू. नाही वेडे गाडी चालवत होता. सॉरी, झोप लागली. थकला नाही ना गाडी चालवून? मग थकला, किती गाडी चालवली. सात वाजून 34 झाले आणि आता आम्ही पोचलो आहे पावागडच्याहून 5 किलोमीटर. इकडे कार पार्क केली आणि इथे रूम घेतले आहेत.
आणि दर्शनासाठी जातो. थोडा आराम करू, नंतर मग 12 वाजता दर्शनासाठी जाऊ. आता 8:30 वाजलेले आहेत. व्हिडिओ कालची एडिट केली, म्हणजे आलो 7:30 वाजता. व्हिडिओच एडिटिंगला बसतो, कारण व्हिडिओ अपलोड करायची होती, पण नेटवर्कच नाही मिळत. बघा कुठे थांबलो. इकडे ही गड आहे आणि समोर पावागड किल्ला दिसतो. आता 11:40 झालेले आहेत आणि कशी तरी आपली व्हिडिओ पडली 11:11 आणि आता मी निघतोय पावागडला जायला. म्हणजे पावागडच्या एरियामध्येच आहेत, 5 किलोमीटर आहे वरती. मग पाहूया, पहिल्यांदाच चाललोय मी पण, मी तुम्हाला पण घेऊन जातो. पावणे 11 का 12 वाजता पोचलेलो. 12:20 झालेले आहेत. पार्किंगला टाईम झाला गाडी लावता लावता, कारण की इकडे असं सिस्टम आहे, एक गाडी निघाल्यावर दुसरी टाकतात. तर बघा पार्किंग तर फुल आहे, फुल एकदम फुल. आता आम्ही रोपवेने चाललो आहे आणि रोपवेच्या लाईनीमध्ये उभे आहोत. ही बघा रोपवेची लाईन आहे आणि मंदिर वरती आहे. इथे वरती आहे, दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. जय महाराष्ट्र. रोपवेला बघा खूप गर्दी आहे. फायनली अर्धा तासानंतर आता आमचा नंबर येणार आहे. हे बघा रोपवेचे एकदमच जवळ पोचलोय, ते वरतीपर्यंत जाते. दिसतो का मागचा? यस दिसतो. रोपवे मधून तर उतरलो. आता तरी 250 ते 300 शिड्या चढायच्या आहेत वरती. आता बघूया किती वेळ लागतो. लगभग 1:30 वाजायला आलेला आहे आणि मंदिर दिसलेलं आहे. वरती मंदिर आहे, तिथून चालत जायचं आहे असं वरती. काय व्ह्यू आहे, ओ माय गॉड. फायनली 1:35 झालेलं आहे आणि आम्ही वरती पोचलो आहे. आता पाहूया किती वेळ लागतो दर्शनाला. दाखवतो तुम्हाला मंदिर. हे बघा समोरच मंदिर, किती सुंदर असं मंदिर आहे आणि इथून व्ह्यू तर खतरनाकच आहे. दाखवतो थांबा. फायनली दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मंदिर किती भव्य बांधलं आहे वरती गडावर. खूप सुंदर असे दर्शन झाले आणि वातावरणही खूप थंड आहे इथे. बरं वाटते. आता थोड्या वेळ बसतो, मग निघूया. आता 2:15 झालेले आहेत आणि आम्ही खाली उतरतोय. आता आम्ही भेटूया डायरेक्ट रोपवेमध्ये. 3:12 झालेले आहेत आणि ही बघा रोपवेला लाईनच लाईन. जाताना पण लाईन होती, येताना पण लाईन आहे. 3:45 झालेले आहेत आणि आम्ही चाललोय बघा परत गाडीजवळ. आता 4 वाजलेले आहेत. आम्ही खाली उतरलोय, आता पार्किंगकडे चाललोय. समीर आणि मी आहोत. समीर, दर्शन कसं झालं? एकदम मस्त दर्शन झालं. इथे वातावरण खूप थंड आहे. आम्ही वडोदराला 12 ते 13 वेळा आलेलो, पण एकदा पण पावागडला नाही आलो. आज वेळ लिहिलेली होती
म्हणून आलो ना. आता कुठे जायचं आपल्याला? आता बघूया. आता आमचं डिसाईड अजून झालं नाही, पण आता मोस्ट ऑफ आम्ही शिर्डीचा हे करणार आहेत आता जाण्यासाठी. आता बघूया. तर आता गाडीत बसतो, निघाल्यावर सांगतो नक्की कुठे जाणार आहेत. गुड्डी तुझ्यासाठी खास आल्यात कुठे? बरोदरला आल्यात खारी घ्यायला. खारी. हे बघ मागे बघ, ही अख्खी आपल्या ओळखीची एरिया आहे. आता आम्ही चाललोय तुझी निळ्या पॅकेटवाली खारी घ्यायला. आता 5:57 झालेले आहेत आणि आम्ही वडोदरावरून निघालोय शिर्डीला जायला. सुरतपर्यंत स्ट्रेट हायवे आहे, सुरतवरून लेफ्ट मारायचं आहे. तर बघूया आता किती वेळ लागतो. काही इंटरेस्टिंग आलं तर आपण शूट करूया, नाही तर स्ट्रेट हायवेच आहे. वडोदरा जस्ट सोडलाच होता. फुल ट्रॅफिक जाम झालेला आहे. मला तर वाटतं ॲक्सिडेंट झाला आहे पुढे. ॲक्सिडेंट वगैरे काय नाही झालेल्यामुळे तिथून गाड्या येतात ना, त्याच्यामुळे अख्खी ट्रॅफिक थांबलं आहे मेन हायवेची. बघा लगभग 3 ते 4 किलोमीटर ट्रॅफिक लागले त्या बाजूला पण आणि आपल्या बाजूला पण लागली होती. असे समोरून त्या जिथे दाखवला रोड तिकडून गाड्या येत होते म्हणून. 7:22 झालेले आहेत. 7:05 का 10 मिनटाला थांबलो होतो. 20 मिनटाचा ब्रेक घेतला, CNG आणि एक नॉर्मल ब्रेक घेतला. हातपाय फ्री केले. आता परत निघतोय. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. जिकडे हायवे खाली भेटतो तिकडे ट्रक पहिल्या दुसऱ्या लेनला चालल्यात आणि जिकडे काय बोलू आता, जाऊ द्या. आता आम्ही मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेला जॉईन झालो आहे. गुगल मॅपला रस्ता दाखवला, सर्व गाड्या तर चालल्यात म्हणून आम्ही पण चाललो सुरतपर्यंत. समृद्धी महामार्गानंतर कुठला बेस्ट हायवे वाटला असेल तर हाच आहे, मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे. बाप. आता एक्झिट करतोय. सुरतची एक्झिट घेतलेली आहे. मुंबई पूर्ण आहे मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवरून. नाशिक इकडून 202 किलोमीटर आहे, म्हणजे शिर्डी 250 असेल. आता एक CNG ब्रेक घेतलेला आहे आणि शिर्डी असेल 250 किलोमीटर आणि चाललो आहे आता सापुतारा आणि नाशिकच्या मार्गे. तर तुम्हाला ते बघायलाच भेटणार आहे. आता धाब्यावर थांबलोय जेवायला आणि खाटवर मस्त आराम करतोय. आता जेवण झालेलं आहे आणि आता निघण्याची तयारी चालू आहे आणि आपण खाटवर परत बसलेलो आहेत. मस्त घरी पण आणायला गेले खाट आराम करायला, बरं वाटते खूप. बारा वाजलेले आहेत आणि जस्ट सापुताऱ्याच्या रोडला जॉईन झालोय. आता सापुतारा आल्यावर दाखवतो. आता आम्ही आहेत सापुताऱ्यामध्ये, पण आम्ही थांबणार नाही मिळत, आम्ही डायरेक्ट चाललो आहे. तर आता जस्ट सापुताऱ्यामध्ये पोचलो आहे. वातावरण खूपच थंड आहे आणि रोड्स तर काय सांगू, पूर्ण घाट सेक्शन होता म्हणून जास्त काहीच शूट नाही केलं. ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. आता CNG भरण्यासाठी पाहूया भेटते का आणि मग निघूया वणी मार्गी नाशिक आणि मग शिर्डी. म्हणजे शिर्डीला चाललो आहे पण मार्ग तसंच आहे, वणी मग नाशिक मग शिर्डी. पण माझ्यामध्ये तरी नाशिक नाही येणार. आपण जो लास्ट टाईम वणीला गेलो होतो शिर्डीवरून त्याच रूटने आता शिर्डीला जाऊया. महाराष्ट्र बॉर्डरमध्ये एंटर करत आहोत आम्ही. फायनली नाशिक शिर्डी हायवेला
एंटर केलेलं आहे आणि 31 किलोमीटर बाकी आहे फक्त शिर्डी आणि वाजल्यात 4. हायवेला एंटर केल्या गेल्या टोल लागला आहे. फायनली वडोदरा टू शिर्डी नॉनस्टॉप पोचलेलो आहोत. वाजल्यात सकाळचे 4:36 झालेले आहेत. आता 5:20 झालेले आहेत आणि आम्ही 4:30 वाजता पोचलो शिर्डीला आणि आता आम्ही जस्ट रूम घेतली आणि 2 दिवस झाले झोपलो नाही मिळत. तर आता पहिले जाऊन झोपतो. ही व्हिडिओ तर एडिट झालेली नाही मिळत. जर चुकून उठलो 9 वाजता तर ही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आजच्या आज. थँक्यू. होप करतो आवडली असेल व्हिडिओ. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.